नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवणार आहे चना चाट। तर इथं मी हरभरे घेतलेले आहेत बघा, गावरान हरभरा आहे हा। एक वाटी आपण हा हरभरा घेतलेला आहे। हा आपल्याला भिजवून ठेवायचा आहे। तर याला स्वच्छ धुवून आपण आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवणार आहे। तर इथं बघू शकता, आदल्या दिवशी रात्री मी हे जे हरभरे आहेत ते छान असे भिजवून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून वगैरे मी दुसऱ्या दिवशी यांना घेतलेले आहेत बघा। तर छान असे हरभरे मस्त आपले भिजून निघालेले आहेत। कुकर घेतलाय आपण, हरभरा आपण इथं स्वच्छ धुतलेला आहे। आता आपल्याला इथं कुकर लावून घ्यायचं। तर ह्यातले निम्मे हरभरे घेऊन आपण चना चाट बनवणार आहे। तर आपण इथं अर्धी वाटी हरभरा आपण घेतलेला आहे। तर इथं आपण एक वाटीभर इथं हरभरे घेतलेले आहेत भिजवलेले। ह्यात घालूया थोडंसं मीठ आणि जेवढं लागतंय तसं पाणी टाकून ह्याला आपण एक 3 शिट्ट्या करून घेऊया। तर बारीक गॅसवर ठेवून ह्याला 3 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे हे व्यवस्थितपणे छान असे आपल्याला पाहिजे तसे शिजून निघते। तर इथं बघू शकता तुम्ही, कुकर आपला झालेला आहे। कुकर खाली घेतलाय आपण। आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून बघूया आपले जे हरभरे आहेत म्हणजे चणे, तर छान असे बघा शिजलेले आहेत। मस्त असे मऊसूत असे आपले हरभरे शिजून झालेले आहेत। आता कुकर बाजूला करून आपण ह्याच्यावर एका चाळणीमध्ये ते आपले जे शिजलेले हरभरे ते आपण इथं काढून घेऊया। पूर्ण आपण त्याच्यातलं पाणी इथे नितळून काढलेले। आता त्यासाठी आता इथं बघा आपण साहित्य घेतलंय। तर सगळ्यात आधी आपण एक कांदा बारीक कट करून घेतलाय। त्यानंतर इथं बघा कोबी होता थोडा, तो कट करून घेतला। एक मिरची बारीक कट करून घेतली। एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कॉर्न घेतलेत आपण इथं, मक्याचे दाणे अर्धा कप इथं आपण डाळिंब घेतलेले। त्यानंतर बघा आपल्याला इथं हळद लागणार आहे थोडीशी, धना पावडर घेतली पाव चमचा। त्यानंतर इथं हिंग घेतलाय आपण थोडासा, जिरं घेतलंय, लाल तिखट घेतलंय, आमचूर पावडर घेतली आपण थोडीशी, चवीनुसार मीठ, बटर लागणार आहे आपल्याला। तर कढई ठेवली आपण लगेचच। कढईमध्ये आपण थोडंसं बटर घालून घेऊया। तर बटर जळू नये म्हणून थोडं 1 चमचाभर त्यामध्ये आपण तेल घालून घेतले। त्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं घालून घेतले, हिंग पावडर घालून घेतली आपण, हिरवी मिरची आपण एक कट केलेली घालून घेतली। त्यानंतर आपण त्याच्यावर आपण एक कट केलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे। 1 मिनिट कांदा आपल्याला हा फक्त इकडे तिकडे करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं कांदा परतलाय बघा। आता त्याच्यावर आपण कॉर्न घालून घेऊया। तर इथे छान असे कॉर्न भिजून 1-2 मिनिटं परतून घेतले। त्यानंतर ह्याच्यावर टोमॅटो टाकून घेतलाय आपण, तो पण आपण इथे परतून घेतला। त्यानंतर कोबी घालून घेतलाय आपण। आता ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीयेत, फक्त 1-2 मिनिटं अशा इकडं तिकडं करून फक्त ह्यातला जरासा कच्चेपणा घालवायचा आहे। त्यानंतर ह्याच्यावर आपण धना पावडर घालून घेतली, हळद घालून घेतली पाव चमचा, आमचूर पावडर टाकली आपण थोडीशी। आमचूर पावडर नसेल तर तुमच्याकडे तुम्ही लिंबू पिळू शकता। लाल तिखट टाकले थोडंसं आपण। त्यानंतर आपण जे काळे चणे ते आपण शिजून घेतले ते घालून घेतले। फक्त 1-2 मिनिटं आपल्याला ह्या भाज्यांवर हे जे हरभरे आहेत शिजवलेले ते फक्त परतून घ्यायचे। त्यानंतर यात कोथिंबीर घालून घेतली आपण। ह्यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या फक्त आपण ह्यातला कच्चेपणा थोडासा घालवण्यासाठी प्रयत्न केलाय। आणि थोड्याफार कच्च्या असणाऱ्या भाज्यांमध्ये आपण ह्या काळ्या चण्याचा चाट बनवलेला आहे। वरून थोडे डाळिंबाचे दाणे घातले। तिथे बघू शकता झटपट असं 5 मिनिटांमध्ये छान असा आपण चना चाट बनवलेला आहे। तर ते एका प्लेट मध्ये आपण वाढायला घेतोय।
तर इथं बघू शकता खूप सुंदर आणि चवीला छान असणारा हा आपण चना चाट बनवलाय. तर इथं बघू शकता छान असं अगदी मधल्या वेळेस खाण्यासाठी म्हणा किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला जरी खाल्लं तरी चालू शकतोय. मस्त असा हा चना चाट आपण बनवलेला आहे. अगदी लहान मुलांना जरी तुम्ही डब्यात दिला तरी मुलं पण आवडीने खातील असा सुंदर चवीचा चना चाट आपण आज बनवलेला आहे. छान अशी रेसिपी झालेली झटपट रेसिपी आहे. खूप मस्त झाली आहे आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.